याच स्वप्नांचा अट्टासाबाई सगळ्यांना खूप काही भोगावं लागलंय। आपल्या घरावर किती अडचणी आल्या, सगळ्यांचा मान सन्मान किती दुखावला गेलाय। सूर्यवंशी घराण्यावर एक वेळ अशी आली होती की सूर्यवंशी घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली होती। मी हे कधीच विसरू नाही शकत आई। माझ्या IPS होण्याच्या स्वप्नामध्ये मी इतकी गुंतून गेले होते की मी माझ्याच माणसाला दुखावते हे लक्षातच आलं नाही माझ्या। जी माणसं माझ्यावर इतकं प्रेम करतात, माझ्यावर इतका विश्वास आहे त्यांचा, त्यांनाच दुखवत गेले मी। तुम्ही आजपर्यंत किती साथ दिलीत माझी, किती प्रेम करता तुम्ही माझ्यावर, किती विश्वास आहे तुमचा माझ्यावर। मी तुम्हा सगळ्यांना फक्त दुखावत गेले, फक्त तुम्हाला त्रास दिलाय मी सगळ्यांना। आणि म्हणूनच मला आता थांबायचंय कुठेतरी। आता मला फक्त माझ्या जवळच्या माणसांची मन जपायची। अक्षरा, अगं तू लय चुकीचा विचार करते आहेस बघ। अगं तुझ्या अधिकारी होण्यानं घराची प्रतिष्ठा पणाला नाही लागली, उलट तू IPS अधिकारी झाल्यामुळं आपल्या घराण्याची प्रतिष्ठा अजूनच उंचवली ग। भय अक्षरा, अगं सुंदर अगदी बरोबर बोलतोय। तू IPS अधिकारी झालीस याचा लई अभिमान आहे आम्हासनी, आणि त्यासाठी किती भी त्रास सहन करायला लागला ना तरी तयारी हाय आमची। तू नको असा विचार करूस, शांतपणे या गोष्टीचा विचार कर आणि तुझा निर्णय मागं घे। आई, मी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय आणि यावर मी ठाम आहे। सुंदरी, अगं तू तरी काही समजाव तिला। एक अधिकारी म्हणून नाही, मैत्रीण म्हणून सांग तिला। काकू, मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केलाय, पण ती तिच्या निर्णयावर ठाम आहे। कदाचित खूप विचार करून तिने निर्णय घेतलाय। कसला विचार? हा, कसला विचार? आणि कुणाचा विचार केला हिनं? हो, माझा ऐका, तुम्ही शांत व्हा ना प्लीज। मला तुम्हाला होणारा त्रास, तुमची घालमेल मला सगळं कळतंय, पण मी खरंच सांगते, मी हा निर्णय आपल्या घरच्या आनंदासाठी, आपल्या घरच्यांच्या सुखासाठी घेतलाय। घरच्यांचा आनंद म्हणजे अक्षरा, तू तुझ्या नोकरीचा राजीनामा दिल्यामुळे आम्हा समजायला आनंद होईल असं वाटतं होय तुला? आई प्लीज तुम्ही तरी मला समजून घ्या ना प्लीज। अक्षरा, अगं विचार तू करायला हवायस, असा निर्णय नको घेऊ पोरी। सॅल्यूट एकदम कडक, अरे लय भारी मारतोयस की सॅल्यूट। पर काय रे शौर्य, किती वेळा विचारणार आहेस अजून? सकाळपासून तुझं सॅल्यूटच मारत सुटलायस की। अच्छा, ती ट्रेनिंग करतोयस म्हणून सॅल्यूट मारतोयस वय? आणि ट्रेनिंगचा पहिला नियम आहे का सॅल्यूट मारायचा? लय भारी जमलंय की, एकदम कडक सॅल्यूट मारतोयस बघ। हुबेहूब अक्षरासारखा सॅल्यूट मारतोयस बघ, काळजीच नको। शौर्य चल। अरे याची काय बी गरज नाही, आणि इथल्या माणसासनी बी ना आपली गरज नाही बघ। जो तो आपला आपला निर्णय घेऊन मोकळा झालाय, आपल्या मनाचा जरा बी विचार करत नाही कोण। तू चल माझ्या संग चल। अरे सुंदर, काय झालं रा? सुंदर, रमा कपड्यांचा बघ गा। सुंदर, काकू, मला असं वाटतंय की तुम्ही तरी अक्षराला समजून घ्यायला हवं होतं।
सुंदरी, अगं तुला तरी पटतंय का? ती जे काय करते ते बरोबर वाटतंय तुला? हे बघा काकू, एक स्त्री म्हणून घर आणि नोकरी या दोन्ही गोष्टी सांभाळताना स्त्रीची काय कुचंबना होते हे तुम्हाला नव्यानं सांगायला नको. आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करताना त्याचा बॅलन्स जपणं फार अवघड आहे. हा निर्णय पसवणं जितकं तुमच्यासाठी अवघड आहे तितकंच तिच्यासाठी आहे. पण तरीही तिने निर्णय घेतलाय, फक्त तिच्या जवळच्या माणसांसाठी. अक्षरा, तुला ह्यो निर्णय घ्यायचाच होता, मग ह्या निष्पाप जीवाला का स्वप्न दाखवलीस तू? सुंदर, अरे आई थांब, मला बोलू दे. अगं अक्षरा, तुझा आदर्श डोळ्यापुढे ठेवून यो पोरगा काहीतरी स्वप्न बघायला लागला होता, त्याचं काय करणार आहेस तू? अहो, मला काय म्हणायचं मग समजून तरी घ्या मला. मला काय बी ऐकून घ्यायचं नाही. आणि शौर्य, हे आता पोलीस ब्रिज व्हायचं भूत आहे ना, डोसक्यातनं काढून टाकायचं, कळलं ना? कारण आता तुझी अक्षरा काकीच पोलीस झालेली नाही, तर मग तू कोणाकडे बघून पोलीस होणार आहेस? हा, कोणाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून पुढे जाणार आहे, सांग ना मला. हिचा, ह्या अक्षरा काकीचा? जी स्वतःचं स्वप्न अर्ध्या सोडून निघाली आहे तिचा? अक्षरा, अगं काय ऐकतोय हे? खरं आहे काय? होय होय आत्या, हेच खरं आहे. अक्षराला आहे ना तिच्या स्वप्नांची काय बी किंमत नाही, काय बी कदर नाही आहे. आणि तिनं चौथ्याच्या स्वप्नासोबत आपल्या समजांचं स्वप्न मी तोडायचं ठरवलंय. ठरवलं काय, तिने तोडलंच आहे. अक्षरा, का अगं का मला अशी स्वप्न दाखवलीस? हा, सांग ना का? अगं तुला कळतंय का, तुझं स्वप्न पूर्ण करताना मी बी ते स्वप्न जगलो आहे. अगं तुझ्या प्रत्येक यशात